जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि ज्यामध्ये निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला। या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरोधामध्ये संतापाची लाट उसळली। या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही असा पवित्रा सरकारने घेतलाय। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारने पाकिस्तानी दूतावास बंद केले, सिंधू पाणी करार देखील रद्द केलाय। या सगळ्या कारवाईनंतर पाकिस्तान सोबत युद्ध होऊ शकतं अशी शक्यता देखील वर्तवली जाते। शिवाय अशा चर्चा देखील होऊ लागल्यात। भारत जगामध्ये एक बलवान देश म्हणून उदयास आलाय। भारताचे बहुतांश मोठ्या देशांशी खूप चांगले संबंध देखील आहेत। याशिवाय भारताची ताकद सैन्य आणि शस्त्रांच्या बाबतीत देखील जोरदार आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये याआधी 3 युद्ध झालेली आहेत, त्यामुळे यापुढे देखील युद्ध होण्याला वाव आहे। त्याला कारण अर्थातच पाकिस्तान करत असलेल्या कुरापती, दहशतवादाला त्यांच्याकडून दिला जात असलेला पाठिंबा। त्यामुळे जर आता युद्ध झालं तर भारताची ताकद काय आहे आणि पाकिस्तानकडे नक्की काय काय आहे याबाबतच या व्हिडिओमध्ये जरा सविस्तर आढावा घेऊयात। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। युद्ध म्हटलं की सर्वात मोठी ताकद असते ती क्षेपणास्त्रांची। भारताकडे अत्यंत आधुनिक आणि पॉवरफुल मिसाइल्स आहेत। भारताकडे असलेली ही मिसाइल्स नेमकी काय काय आहेत आणि कोणती कोणती आहेत, त्याची रेंज किती आहे ती बघा। भारताकडे पृथ्वी 1 नावाचं एक मिसाइल आहे, ज्याची रेंज 150 किलोमीटर पर्यंतची आहे। पृथ्वी 2 हे सुद्धा मिसाइल भारताकडे आहे, त्याची रेंज जी आहे ती 250 ते 350 किलोमीटरची आहे। याशिवाय पृथ्वी 3 ची जी रेंज आहे ती 350 किलोमीटरची आहे। याशिवाय भारताकडे धनुष नावाचं एक क्षेपणास्त्र आहे, ज्याची रेंज 400 किलोमीटरची आहे। सागरिका K-15 SLBM हे मिसाइल जे आहे भारताकडे आहे, त्याची रेंज जी आहे ती 700 किलोमीटरची आहे। यानंतर अग्नि 1 हे जे मिसाइल आहे याची रेंज 700 ते 1200 किलोमीटरची आहे। अग्नि 2 याची रेंज जी आहे ती 2000 प्लस किलोमीटरची आहे। अग्नि 3 या मिसाइलची जी रेंज आहे ती 3200 किलोमीटरची आहे। तर अग्नि 4 या मिसाइलची रेंज 3500 किलोमीटर इतकी रेंज आहे। तर अग्नि 5 या मिसाइलची रेंज 5200 किलोमीटरची आहे। आणि अग्नि 6 हे जे मिसाइल भारताकडे आहे त्याची जी रेंज आहे ती 8000 ते 10000 किलोमीटर दूर इतकी रेंज जी आहे ती अग्नि 6 या मिसाइलची आहे। K-4 SLBM हे सुद्धा क्षेपणास्त्र जे आहे भारताकडे आहे आणि त्याची जी रेंज आहे ती 3500 किलोमीटरची असल्याचं सांगितलं जाते। पाकिस्तानकडे सुद्धा काही मिसाइल्स आहेत आणि याबाबतची सुद्धा माहिती जी आहे ती जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। पाकिस्तानकडे HTP-1 नावाचं मिसाइल आहे, त्याची जी रेंज आहे ती 70 ते 100 किलोमीटरची आहे। त्यानंतर HTP-2 नावाचं एक मिसाइल पाकिस्तानकडे आहे, त्याची जी रेंज आहे ती 180 ते 200 किलोमीटरची आहे। HTP-3 ही जे मिसाइल आहे पाकिस्तानकडे त्याची रेंज 290 किलोमीटरची आहे। तर शाहीन-1 हे जे मिसाइल पाकिस्तानकडे आहे त्याची रेंज 750 किलोमीटरची आहे। शाहीन-1A याची जी रेंज आहे ती 900 किलोमीटर असल्याची माहिती आहे। तर गौरी-1 या मिसाइलची जी रेंज आहे जे पाकिस्तानकडे आहे त्याची रेंज 1250 ते 1500 किलोमीटर असल्याची माहिती आहे। गौरी-2 नावाचं मिसाइल पाकिस्तानकडे आहे आणि याची रेंज जी आहे ती 1800 किलोमीटर असल्याची माहिती आहे। शाहीन-2 नावाचं मिसाइल पाकिस्तानकडे आहे आणि त्याची रेंज जी आहे ती 1500 ते 2500 किलोमीटर असल्याची माहिती आहे। गौरी-3 नावाचं क्षेपणास्त्र पाकिस्तानकडे आहे आणि त्याची रेंज जी आहे ती 3000 किलोमीटर असल्याची माहिती आहे। नस्र नावाचं एक मिसाइल सुद्धा पाकिस्तानकडे आहे आणि अबाबिल नावाचं एक मिसाइल देखील पाकिस्तानकडे आहे। अबाबिलची जी रेंज आहे ती 2200 किलोमीटरची आहे अशी माहिती समोर आली आहे। ही जी माहिती आहे ती या माहितीचा जो सोर्स आहे तो armscontrol.org ही वेबसाईट आहे। आता भूदलाची जी ताकद आहे ती सुद्धा आपल्याला या 2 देशांची जाणून घेणं महत्त्वाचं आहे। खास करून भारताची भूदलाची जी ताकद आहे ती जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। टँकच्या संदर्भात जर आपण या दोन्ही देशांचं जाणून घेतलं तर टँकमध्ये भारताकडे 3151 टँक आहेत, तर पाकिस्तानकडे 1839 टँक आहेत। तोफखान्यांचा विचार केला तर भारताकडे 2981 तोफखाने आहेत, तर पाकिस्तानकडे
40 तोफखाने आहेत। MLRS रॉकेटच्या बाबतीत जर आपण जाणून घेतलं, MLRS रॉकेट तोफखाने आहेत, याबाबत जर आपण जाणून घेतलं तर 198 हे तोफखाने भारताकडे आहेत, तर 420 असे तोफखाने पाकिस्तानकडे आहेत। एकंदरीत भूदलाच्या ताकदीचा अंदाज जर आपण घेतला तर यामध्ये भारत कुठेतरी पाकिस्तानच्या खूप पुढे असल्याचं दिसून येतंय। यानंतर जर आपण हवाई दलाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर भारत आणि पाकिस्तानकडे विमानं जी लढाऊ विमानं असतात, लढाऊ विमानांची जी संख्या आहे ती भारताकडे 1672 इतकी संख्या आहे, तर पाकिस्तानकडे ही संख्या 979 इतकी आहे। यानंतर फायटर्सची संख्या जी आहे ती भारताकडे 385 आहे, तर पाकिस्तानकडे 230 आहे। अटॅक हेलिकॉप्टरबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर भारताकडे अशी हेलिकॉप्टर 60 आहेत, तर पाकिस्तानकडे ही 40 आहेत। यानंतर नौदल सुद्धा खूप महत्त्वाचं दल मानलं जातं आणि नौदलाची जर ताकद पाहिली तर भारताकडे विमानवाहक जे आहेत ते 2 आहेत, तर पाकिस्तानकडे असं विमानवाहक एकही नाहीये। तर विनाशकाची माहिती जर घेतली आपण जाणून तर 13 विनाशक भारताकडे आहेत आणि पाकिस्तानकडे असं एकही विनाशक नाहीये। फ्रिगेट्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 14 फ्रिगेट्स भारताकडे आहेत, तर पाकिस्तानकडे 9 फ्रिगेट्स आहेत। पाणबुड्यांच्या ताकदीबाबत जर आपण अंदाज घ्यायचा झाला तर भारताकडे 18 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे केवळ 8 पाणबुड्या आहेत। एकंदरीतच भूदल असेल, हवाई दल असेल किंवा नौदल असेल, या तीनही बाबतीत भारत हा पाकिस्तानवरती सरस ठरल्याचंच एकूण दिसून येतंय। एकंदरीतच भारत पाकिस्तानच्या तुलनेत किती प्रबळ आहे हे या आकड्यांवरून लक्षात येते। असं असतानाही पाकिस्तानच्या कुरापती मात्र सतत चालू असतात। भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवर 3 मोठी युद्ध झाली आहेत। यामध्ये 1965, 1971 आणि 1999च्या कारगिल युद्धाचा समावेश आहे। 1965 साली जे युद्ध झालं भारत आणि पाकिस्तानमध्ये, हे युद्ध 5 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 1965 दरम्यान चाललं। हे जवळपास 50 दिवस युद्ध चाललं। यामध्ये भारताचे 3264 जवान शहीद झाले आणि 8623 जवान जे आहेत ते जखमी झाले। या युद्धामध्ये पाकिस्तानचे 4000 सैनिक मारले गेले होते। त्यानंतर 1971 साली एक युद्ध झालं। हे युद्ध 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर या काळात चाललं। हे 14 दिवसांचं युद्ध होतं आणि या युद्धामध्ये 3843 भारतीय जवान शहीद झाले आणि 9851 जवान जे आहेत ते जखमी झाले। या युद्धामध्ये पाकिस्तानचे 8000हून अधिक सैनिक मारले गेले, तर 25000हून अधिक सैनिक जखमी झाले। त्यानंतर झालं 1999चं कारगिल युद्ध। कारगिलचं युद्ध जे आहे ते 3 मे ते 14 जुलै 1999 या कालावधीमध्ये झालं। सुमारे 73 दिवसांचं हे युद्ध। या युद्धामध्ये भारताचे 527 जवान शहीद झाले आणि 1363 जवान जखमी झाले। या युद्धामध्ये पाकिस्तानचे 2700हून अधिक सैनिक मारले गेले, तर अनेक सैनिक या पाकिस्तानचे या युद्धामध्ये जखमी झाले। एकंदरीतच भारताशी जर पाकिस्तानचं युद्ध झालं तर पाकिस्तानच्या विनाशाची शक्यता जी आहे ती CIA सुद्धा वर्तवलेली आहे आणि काही कागदपत्रांच्या आधारे, काही अहवालांच्या आधारे ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 1993च्या एका अहवालामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्हीच्या लष्करी सामर्थ्याबाबत विचार केला गेला होता। त्यामध्ये असं दिसून आलं होतं की पूर्ण युद्धाची जी शक्यता आहे या दोन देशांमध्ये ही 20% आहे। भारतीय लष्करी सुधारणांमुळे पाकिस्तानची जी आहे स्पर्धात्मक जी राहण्याची क्षमता आहे ती कमी झालेली आहे आणि भारताच्या वाढत्या लष्करी बळामुळे, जे की आकडेवारी आपल्याला सुरुवातीला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, भारताच्या लष्करी बळामुळे पाकिस्तानला अधिक धोका वाटतोय आणि ते अणुशस्त्रांवरती अधिक अवलंबून आहेत। शेवटचा उपाय म्हणून पाकिस्तान सरकार उघडपणे अणुशस्त्रांचा वापर करण्यासारखा टोकाचा पाऊल जे आहे ते उचलण्याचा विचार करू शकतं, असं सुद्धा CIA 1993च्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। या अहवालामध्ये पाकिस्तानवरती भारताचं स्पष्ट लष्करी श्रेष्ठत्व देखील अधोरेखित झालेलं आहे। या अहवालात भारताच्या लष्करी कारवाईची शक्यता दर्शवली गेलेली आहे। नियंत्रण रेषेवरील घुसखोरीचा मार्ग बंद करण्यासाठी किंवा दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानला समज देण्यासाठी अशी कारवाई केली जाऊ शकते, असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। युद्ध कुणाला हवे असतात ती न झालेलीच खरं तर चांगली गोष्ट आहे, कारण युद्धात माणसं मारली जातात, निरपराधांचे जीव जातात। मात्र कुरापतखोरांना धडा शिकवणं कधी कधी गरजेचं असतं।
पाकिस्तान कुरापती राष्ट्र आहे हे सर्वांना माहीत आहेच आणि भारत अशा कुरापतखोरांना नक्कीच धडा शिकवेल असा विश्वास देखील आहे। आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।